थांब जेडी थांब. पोरा मला तुला कुणाची दृष्टी लागली रे? छे काहीतरी काय बोलतीस उगाच. कुठं काय झालं तेव्हा मला? हे बघ एकदम टणटणीत आहे मी. माझ्या त्या पांडुरंगाचीच कृपा आहे बघ, बाकी काही नाही बघ. आजा लई मोठा झालाच बघ. आज माझ्या नातवासाठी संपूर्ण गाव गोळा झालाय. ह्यो दिस बघायला तुझी आई पाहिजे होती, दोघं बी पाहिजे होती बघ. छे मला माहिती ते भरून बघतात. आयुष्यवंतो यशवंतो बाळा. जेडे ताट त्याला दे. काय मग अजिंक्य, आता लय मोठे माणूस झालात तुम्ही. काय मेडल बिडल मिळणार का नाही आता? जयडे मिडल मिळावं म्हणून आर्मीवाले लढतात. बावा लाखात एक बोललाच बघ. मम्मी अजिंक्य, काल रात्रभर माझा काय डोळ्याला डोळा नव्हता बघा. म्हणलं तुम्ही येणार आहे खरं, पण तुम्हाला कुठं लागलंय, किस्त लागलंय, नुसतं डोसक्यात विचार घुटमळत होतं बघा. मामी हाय आता मी बरा. तुम्हाला काय जातंय म्हणायला, पण माझा काय जीव राहतोय वे तवा. मावशे आजा मावशे विकतचं राहिलेलं सपन पूर्ण केलं बघ. मला तुम्हा पोरांचा लय अभिमान आहे.
मावशे अगं डोळ्यातनं पाणी आणून कसं चालेल? अरे हे आनंदाचे अश्रू आहे. आणि मला माझ्या पोराची काळजी तर असणारच ना. आता अजिबात काळजी करायची नाही. तुझ्या आशीर्वादात एवढी ताकद आहे ना मावशी, मला काहीच होणार नाही. औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो. असंच आमचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन कर. तुझा आशीर्वाद असल्यावर सगळं होते बघ. मावशे, अगं आपला आज शेर राय शेर, बाकी सब ढेर. आईला टॅलेंट किती कौतुक राहायचं. जसं काय प्रभू रामचंद्र वनवासातून परत आले, त्याचा पराक्रम प्रभू श्रीरामांसारखाच आहे. आणि आम्ही कोण? रावण आहे व्हय? हा अजिंक्य, तुम्ही आधी घरात चला बघू. एवढा मोठा पराक्रम गाजवून आऊ मरणाच्या दारातनं तुम्ही परत आलाय. आणि हे बघा, एक देण्यात ठेवा, आता काय मी तुम्हाला परत आर्मीत जाऊन देत नसती बघा. चालतंय, मला तरी कुठं जायचंय तेव्हा, तुम्ही म्हणाल तसं. चला 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 ग. अजिंक्य हसवण्यावारे बोलले का खरंच परत जाणार नाही म्हणतात? मी घरातल्यांना बोलले खरं, पण ते काय गप्प बसताल असं वाटत नाही. ते बोलायचे आणि अजिंक्यांना आल्या आल्या धक्का बसू नये म्हणजे झालं. शीतल, काय ग, कुठं हरवलीस? नाही नाही काय नाही, कुठं काय. मग गेली की आज सगळे. चल चल. मम्मी बाहेर चहा ठेव सगळ्यांना. काय अगं, काय खुळबिळ लागलं का तुला? माणसाने घर भरलंय नुसतं आणि एवढ्या सगळ्यांना कुठं चाटीवत बसती? अगं मम्मी, तुझ्या लाडक्या पराक्रमी भाच्याला भेटायला आलेत ना सगळे, मग चहा नको द्यायला त्यांना? वय पराक्रम केलाय म्हणून काय झालं? इथं काय पैशाचं झाड लागले वे? मला जिजीने सांगितलं होतं, आता तू जिजीला काय ते सांग. मग तू गप बस, त्या म्हातारीला काय जाते बोलायला? हे बाई, तुमचं तुम्ही दोघींमध्ये काही ते बघून घ्या, मला नका मध्ये घेऊ. अगं आजा, नाही म्हणजे नक्की गोळी लागली कशी म्हणायची? म्हणजे आम्हाला बी कळेल नक्की झालं तरी काय. काय जितू? काय नाही, ते एका तरी लपून बसला होता, त्यानं गोळी झाडली. ती माझ्या मित्राला लागणार होती म्हणून मग मी मध्ये पडलो. म्हणजे मित्राचा जीव वाचवला म्हणायचं तू? काय रे पोरांनो? होय होय, जीव वाचवला की म्हणायचं. आता फौजी म्हणल्यावर ते काम पहिलं. वा 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 फौजी, तुमचा तर गावात जंगी सत्कारच केला पाहिजे. होय होय, होय. क्वालिटी सत्कार झाला पाहिजे. भैया, म्हटलं फौजीचा जंगी सत्कार झाला पाहिजे गावात. हा हा, झालाच पाहिजे. नाही म्हणजे सत्कार झालाच पाहिजे. हा, तुम्ही पुढाकार घ्या ना, तुमच्या पाटील साहेबांना बोलवा. आमच्या डोक्यात आहे की तो प्लॅन. हा, सत्कार करायचाच आहे. आज्या, कवारा हात बरा व्हायचा बाळा तुझा. काय तर आठवड्याभरात बरा होते. आणि तुझ्या रानातल्या पावट्याचं कालवण खाल्लं की लगेच बरा होईल. अरे असं असेल तर रोज पावटा घेऊन येईल मी घरला. अहो
काय ग पुष्पे, काय झालं? अहो माणसाने घर भरलंय नुसतं, उभा राहिला तर जागा आहे का? त्यांना घालवा सगळ्यांना. अगं त्या आजाला भेटायला त्याच्याशी बोलायला आलेत, त्यांना जा कसं म्हणायचं? अहो म्हणून काय झालं, नुसता बाजार भरलाय, घ्या म्हणावं मागणं. अगं असं कसं त्यांना घरी जावं म्हणायचं? हा हे बघा, तुम्ही जाऊन सांगताय का मी जाऊन सांगू? अगं तसं नाही पुष्पे, आपण त्यांना कसं तुमच्या घरी जावं म्हणून सांगायचं? थांबकी जरा, जातील जरा वेळानं सगळी. तरी वाटलंच मला तुमच्याच्याने काय होत नसतंय म्हणून. थांबा मीच जाऊन सांगते. अगं पुष्पे, नाही म्हणजे मला काय वाटतंय की त्यावेळेस ज्यानं जे काय केलं आणि त्यावेळेस जे काय सुचलं ती लयच भारी होतं. काय पोरांनो? तू का प्रेगोट्या, मी काय म्हणते ते ऐका आता जरा. अजिंक्य आहेत आता इथंच, तवा नंतर या त्यांना भेटायला. चल की, घरी वाट बघत असतील. चल चला चला, बरोबर आहे त्या म्हणतात ते बरोबर आहे. आजाला विश्रांतीची गरज आहे. आजा आम्ही घेतो बरं का. म्हणजे गप्पांच्या नादात लक्षातच आलं नाही. बर चला. अजिंक्य आम्ही बी चलतो. अहो नाना तुम्ही थांबा की. तू काका नाही येतो आता. तुम्हाला बघितलं जीव भांड्यात पडला. आणि आता आरामच करा. वय आम्ही बी निघतो आता. रात्री परत एखादी फेरी मारूच की. बर येऊ का? काळजी घ्या. शीतल येतो आम्ही. व्हाय नाना. शितले काय लागलं तर सांग बर का. चला अक्का. भाऊजी आल्यापासून अख्खं गाव तुम्हाला भेटायला येतंय, पण मलाच तुमच्याशी बोलता येईना. आज तुमच्याशी बोलता तरी येतंय का नाही कुणाच ठाऊक. गेले सगळे. वय गेले. काय बाय माणूस तर. अहो जरा तर भान आहे का माणसाला. होय उगीच गोंधळ करतात. नीट बस. सावकाश. आजा तू एक काम कर, तू आत खोलीत जाऊन आराम कर, झोप काढ चांगली. झोपा तुम्ही. होय. उठा उठा. अगं नको, आता नाही झोपत. आता झोपली परत रात्री झोप यायची नाही. हा मग बेस्ट. मग आपल्याला जरा वेळ आहे तर आम्हाला तुझी मिशनची स्टोरी सांग की, कसं कसं काय काय घडलं ती. काय शीतल बसा खाली. अजिंक्य सांगा. तुझ्या हाताने एवढी गोळी लागल्या. वय सांग की मला कसं झालं काय झालं ते आता तरी सांग. अगं आता त्यात काय सांगायचं तेव्हा. असं कसं अजिंक्य, आता तुम्ही तिकडे एवढा कसला पराक्रम गाजवून आलात ते आम्हाला कळायला नको. वय वय कळायलाच पाहिजे की. नाही तसं आम्हाला नाही सांगतायत. आर्मीत अलाउड नसतं. अरे सांग की असं काय करतोस. आम्ही काय कोणाला सांगतोय वय. बर सांगतो, पण तुम्ही घरातल्या घरात ठेवणार असेल तर सांगतो. हाय का आता आम्ही कशाला कुणाला सांगतोय. हे राहुल्या तू उगाच पचकू नकोस कुठं. मी कशाला पचकतोय. आजा सांग की काय झालं ते. सांगा आजा. तर आम्हाला खबर लागली की सगळे अतिरेकी एका ठिकाणी लपून बसलेत.
मग काय झालं? अरे गप की राहुल्या, मध्ये मध्ये बोलू नकोस की, सांगतोय ना का त्यो. आजा सांग रं, काय झालं पुढं? तर आम्ही ठरवलं की त्यांच्या बेसवर हल्ला करायचा आणि आम्ही 2 टीम केले. टीम? अरे टीम म्हणजे काय र? जिजे अगं मध्ये कशाला बोलतेस? टीम म्हणजे 2 तुकडे असतात. ऐक जरा. वय हा 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 2 तुकड्या, एक मेजर सरांची तुकडी आणि एक माझी तुकडी. तर आम्ही ठरवलं की आपण रात्री हल्ला करायचा. पण आमच्या सरांची टीम यायला अजून 20 मिनिटं लागणार होती. पण झालं काय, त्या अतिरेकांना कळालं की आम्ही तिथं आलोय आणि तिने त्या बाजूने फायरिंग करायला सुरुवात केली. मग काय, अरे आम्ही पण शिवाजी महाराजांचे मावळे, आम्ही ऐकतोय. आम्ही पण त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं. पण आम्ही होतो जास्त जण, पण आम्ही होतो खाली पायथ्याशी आणि ते होते वरती कड्यावर. त्यामुळे लय मुश्किल होतं, कारण त्यांना आम्ही दिसत होतो पण आम्हाला ती दिसत नव्हती. आई शपथ, खतरनाकच आहे की सगळं. अरे काय करावं आणि काय नाही काहीच कळत नव्हतं. पण म्हणलं नाही, आपण फौजी आहे, आपण जर आत्ता खचलो ना, म्हणलं विषय संपला. म्हणलं सरांची टीम यायला अजून 20 मिनिटं लागणार आहेत, तोपर्यंत आपण लढत राहायचं. आणि एकदा का सर आले की मग विषय नाही. आणि तसंच झालं. तोपर्यंत आम्ही 2-4 जणांना टिपलं आणि मग सरांची टीम आली आणि मी एक एक करून सगळ्यांना टिपलं. पण त्यातला एक जण गोळी लागून पडला होता. तो जखमी होता, मेलेला नव्हता. आणि तो आपल्यावर गोळी झाडणार तेवढ्यात मी त्याला बघितलं आणि मी मध्ये पडलो. आणि माझ्या हाताला गोळी लागली. मानलं का तुला? असली हिरो तू आहेस. दोस्ताचा जीव वाचावा म्हणून स्वतःवर गोळी घेतलीस. माझ्या जागी दुसरा कोण फौजी असताना त्यानं मी हेच केलं असतं. अरे पण आजा, ही सगळं करायचं म्हणजे धोकाच आहे की. मामा, अरे तो तर प्रत्येकालाच असतोय. अजिंक्य, तुमच्या गोळ्या औषधं सगळं आणलंय ना तुम्ही? वय मामी आणलेत, आणि तुम्हाला सांगून ठेवतो कुठल्या कुठल्या गोळ्या कधी घ्यायच्यात त्या. आणि आत्ताच्या बी गोळ्या घ्यायच्याच असतील की अजून? वय. हा मग चला उठा बरं, आता जेवून घेऊया आपण, सगळी जेवून घेऊया. उठा उठा. वय चला. मला पण असं झालंय, कधी एकदा घरचं जेवण खातोय. शीतल जा बाई, वाढून घे जा. होय मामी, आणि जरा आज्याला मटण बिटन घाला करायला. म्हटलं मी करू लागतो काळं मटण, लय भारी. काय मामा? आता काय काय कारण शोधायला लागणार आहेत मला यांच्याशी बोलाय कुणाच ठाऊक.